नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारा असा नारळी भात। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी। हे तूप लागणार आहे आपल्याला 2-3 चमचे। याच्यात वेलची, दालचिनी आणि लवंग घेतलेत, हे फोडणीला लागणार आहे। आणि हे ड्रायफ्रुट्स, किसमिस आहे, बदामाचे काप करून घेतले, काजू, ही जायफळ आणि वेलचीची पावडर आहे आणि हे केशर भिजत टाकलेलं आहे। तांदूळ घेतले 2 वाट्या। ह्या वाटीने सगळं मी साहित्य मोजून घेतलेलं आहे। 2 वाट्या बासमती तांदूळ थोड्या वेळ मी पाण्यात ठेवलेला 5-1 मिनिटं, नंतर उपसून ठेवलेला आहे हा। आणि गूळ घेतलाय 2 वाट्या, कापून चिरून घेतलेला आहे। आणि हे खोबरं घेतलेलं आहे 2 वाट्या। आता आपण सुरू करूया आपली रेसिपी। आपण गॅस पेटवलेला आहे आणि हा पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आधी तूप टाकून घेऊया। आणि आपण हे बदामाचे काप त्याच्यामध्ये टाकूया। हे काजू आहेत तुकडे केलेले आणि हे किसमिस घेतले। हे सर्व आपण एकत्र तळून घेऊया, थोडं फ्राय। हा भात नवीन कोणी करणार असेल तरी सुद्धा हा करू शकतील, एवढ्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे। कोण कोण याच्यात गूळ घालते, कोण साखर घालते, पण मला गूळच आवडतो खोबऱ्यामध्ये। हे आता आपण चांगलं फ्राय करून घेते मी लाल जरा, आणि मग काढून घेते। आता मी गॅस थोडा वेळ बंद करते आणि हे काढून घेते। हे मी काढून घेतले। आता ह्याच्यामध्ये परत मी थोडं तूप टाकते। आहे आपलं थोडंसं टाकलंय। आणि ह्याच्यामध्ये ह्या वेलच्या 2 घेतल्या, दालचिनीचा तुकडा आणि लवंग। या भाताला लवंग घालायलाच पाहिजे, त्याने चांगला स्वाद येतो। आता मी ह्याच्यात हे धुतलेले उपसून ठेवलेले तांदूळ घालते। आणि हे चांगले परतून घेते। एका बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे गरम भाताला, ते पण आपलं उकळलेलं आहे। थोडं मंद गॅसवर मी आधी परतून घेते तांदूळ। हे आपले तांदूळ आता चांगले परतून झालेले आहेत। याच्यामध्ये आपण हे गरम पाणी टाकूया आता। हे मी 2 वाट्याला 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे, ते टाकले। भात असा मोकळा शिजून घ्यायचा चांगला। चिमूटभर मीठ टाकते। कुठल्याही गोड पदार्थाला आपण मीठ टाकलं का छान सुवास आणि स्वाद चांगला लागतो। आता मी हा भात ह्याच्यामध्ये शिजून घेते। आता मी गॅस बंद करते। आपला भात शिजलेला आहे, मस्त झालेला आहे मोकळा। तो मी आता एका ताटामध्ये काढून घेते। सगळा मी काढून घेते आता भात। आता मी यातला पूर्ण भात काढून ताटामध्ये घेतलेला आहे, तो जरा गार करते। आणि इथे आपला परत पॅन तापत ठेवलेला आहे। त्यामध्ये हे 2 वाटी मी खोबरं किसलेलं टाकते। ओला नारळ किसून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकते 1 चमचा तूप मी। आणि चांगलं परतून घेते असं। हा 2 वाटी गूळ मी घेतलेला आहे। तुम्हाला जसं गोड आणखी पाहिजे असेल तर तुम्ही गूळ घालू शकता। आता मी हे गूळ वितळून घेते। हा एकजीव करते खोबरं आणि गुळीचं। आता मी हा भात खोबऱ्यात आणि गुळाच्या ह्याच्यात मिश्रणात टाकते।
मी आता मिश्रण मिक्स करून घेते. याच्यामध्ये आपला हा कलर टाकते मी, केशरच्या काड्या हे केलेल्या आहेत त्या. आणि हलक्या हाताने मिक्स करून घेते सगळं, कारण तांदूळ मोडण्याची शक्यता असते. त्याच्यावरच थोडे मी ड्रायफ्रूट्स टाकते. वेलची आणि जायफळाची पूड टाकते थोडी. मिक्स करून घेते आणि एक वाफ आणते त्याला. तर आपला नारळी भात खायला तयार. आता मी ह्याच्यावर झाकण देऊन ठेवते. 5 मिनिटं आपली वाफ येऊ दे चांगली. आता आपण भात उघडून बघूया. मस्त आपला भात झालेला आहे. गॅस बंद करते. बाउलमध्ये काढून घेते. चला तर आपला झटपट होणारा नारळी भात कसा झालाय तो बघा आणि लवकर लवकर कॉमेंट्समध्ये लिहून मला कळवा कसा झालाय तो, आणि करून बघा. आणि हा तुम्हाला नारळी भाताचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.